समाज कल्याण विभाग भरती परीक्षा या सुरू होत आहेत. पाहू शकता उद्यापासून पहिल्या शिफ्टचं पहिल्या सत्राचे हे पेपर सुरू होत आहेत. पहिला पेपर जो आहे हा गृहपाल अधीक्षक महिला या पदाचा असणार आहे आणि उद्यापासूनच्या शिफ्टसाठी जे उमेदवार परीक्षा देणार आहेत त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा. त्या पेपरसाठीच्या बेस्ट ऑफ लक. आणि या पेपरमध्ये पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती परीक्षा ह्या 4 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. विविध पदांसाठीच्या ह्या भरती परीक्षा राबवण्यात येत आहेत. आपण विविध सेशनमध्ये आपण वेगवेगळे जे व्हिडिओ सेशन केलेले आहेत यामध्ये वेगवेगळे टॉपिक सेक्शन आपण कव्हर केले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इंग्रजी व्याकरण हे कव्हर करूयात. तर इंग्रजी व्याकरणमध्ये तुम्ही पाहू शकता समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. हे कॉमनली तुम्हाला माहीत असतात. जास्तीत जास्त तुम्ही त्याचा सराव करता त्याचं उत्तर सोडवलं जाऊ शकतं. पण कठीणमध्ये पाहू शकता काठीण्य पातळी जास्त असल्यास जे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, व्हॉईस आहे, यावरचे प्रश्न सोडवणं थोडं कठीण जातं. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे कशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता एकदम सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर इंग्रजी व्याकरणवरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जास्त कठीण असणारे जे प्रश्न विचारले जातात, बाकीचे तुम्ही गुण मिळवू शकता पण इथे तुमचे गुण जाऊ शकतात. यासाठीच हे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू चेंज द सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं जे वाक्य आहे हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे, डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. वाक्य असं आहे, पाहू शकता, टीचर सेड टू अस, टीचर आम्हाला म्हणाले असं आहे, स्टडी वेल फॉर युअर एक्झाम्स. टीचर यामध्ये पाहू शकता आता हा जो शब्द आहे हा तुम्हाला ब्लँक देण्यात आलेला आहे. वाक्य तर देण्यात आलेलं आहे, फक्त तुम्हाला जो ॲप्रोप्रिएट शब्द आहे म्हणजे इथे कोणता शब्द येईल तो तुम्हाला फक्त ॲड करायचा आहे. सोप्या पद्धतीचा प्रश्न असला तरी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बहुतांश उमेदवारांना कठीण जातं. तर यामध्ये पाहू शकता, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू चेंज द डायरेक्ट स्पीच इन टू इनडायरेक्ट स्पीच. आता हे डायरेक्ट स्पीच आहे, स्टडी वेल फॉर युअर एक्झाम्स, टीचर सेड टू अस, हे डायरेक्ट स्पीच आहे. असं इनडायरेक्ट करताना कसं, टीचर याच्यामध्ये काय वापरलं जाईल. आता डायरेक्ट स्पीचचं आपण इनडायरेक्ट करतोय त्याच्यावेळेला आपण सेड सांगितलेलं आहे, सेडचं काहीतरी चेंज होणार आहे. तर यामध्ये पाहू शकतो इथे वाक्य दिलेत. सेडसाठी आपण काय वापरू, ऑर्डर दिली, सजेस्टेड सल्ला दिला, टोल्ड सांगितलं, ॲडवाईसमध्ये पण सल्ला येतो. तर यामध्ये पाहू शकता टोल्ड इथे बरोबर येतं, सांगितलं. टेलसाठी सेड आहे, तर सेडचं आपण भूतकाळामध्ये केलेलं आहे. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच केलं, टीचर टोल्ड अस टू स्टडी वेल फॉर आवर एक्झाम्स. तर यामध्ये डिटेलमध्ये पाहूयात सोल्युशन कसं आलेलं आहे. व्हेन गिविंग ऑर्डर्स और ॲडवाईस, म्हणजे जेव्हा ऑर्डर किंवा ॲडवाईस दिली जाते तेव्हा आपण टोल्ड वापरतो. कॉमनली यूज टोल्ड इनडायरेक्ट स्पीचमध्ये. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट करताना वाक्याच्या काळामध्ये बदल होतो. तर यामध्ये पाहू शकता, अनलाईक टोल्ड अदर वर्ब्स लाईक ऑर्डर्ड यामध्ये आहे सजेस्टेड, इम्प्लाय, डिफरंट टोन और सिटिंग विच इज नॉट इंडिकेटेड इन द इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचमध्ये वी ऑल्सो चेंज युवर टू अवर टू मॅच द इनडायरेक्ट स्पीच. यावेळेला युवरचं सुद्धा आपण अवर, म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना युवरचं अवर करतो. असे महत्त्वाचे बदल होतात. तर ह्या वाक्याचं उत्तर टोल्डस बरोबर आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीने हे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. यामध्ये सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स पॅसिव्ह वॉइस. आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरचा एक प्रश्न पाहिला. आता जो हा प्रश्न आहे हा पॅसिव्ह वॉइस, मराठीमध्ये आपण त्याला प्रयोग म्हणतो, कर्मणी कर्तरी प्रयोग. तर पॅसिव्ह वॉइस जो आहे यामध्ये सेंटेन्स ओळखायचा आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. पर्याय पाहू शकता, आय नो हर, शी नोज मी, शी इज नोन टू मी आणि आय एम नोन बाय हर. तर आता पॅसिव्ह वॉइस कोणता आहे ते ओळखायचं आहे. 10 सेकंदामध्ये याचं उत्तर देणं आवश्यक आहे. पॅसिव्ह वॉइस थोडासा जर चांगल्या पद्धतीने तुम्ही बेसिक कन्सेप्ट समजली तर लवकर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. पर्यायामध्ये 4 पर्यायामध्ये कोणतं येत आहे,
लवकर सांगणं आवश्यक आहे. पाहू शकता 10 सेकंदामध्ये पेपरच्या वेळेला जो कमीत कमी टायमिंग जो आहे तेवढं बरं पडतं याच्यामध्ये. तर यामध्ये पाहू शकता पर्यायामध्ये जो तिसरा पर्याय आहे यासाठीचा बरोबर आहे. शी इज नोन टू मी, याचं उत्तर बरोबर आहे. आता का ते आपण पाहूयात. व्हॉइसमध्ये व्हॉइस इज दॅट फॉर्म ऑफ वर्ब. व्हॉइस हा फॉर्मचा वर्ब आहे विच टेल्स अस वेदर द सब्जेक्ट डज समथिंग ऑर हॅज समथिंग डन इट. म्हणजे व्हॉइसमध्ये काय सांगितलं तर कर्मणी प्रयोग आपण म्हणतो, तर याच्यामध्ये जे सब्जेक्ट म्हणजे करता आणि काही केलेलं आहे समथिंग डन इट त्याच्याबद्दलची माहिती यामध्ये दिली जाते. उदाहरणार्थ पाहू शकता मोहन टेक्स कॉफी. सब्जेक्टनी जी कॉफी आहे ती घेतलेली आहे, डज समथिंग क्रिया केलेली आहे असं म्हणायचं आहे. पॅसिव्स, तर पॅसिव्हमध्ये कॉफी इज टेकन बाय मोहन. आता इथे पाहू शकता याच्यामध्ये आपण काय केलं, समथिंग इज डन टू अ सब्जेक्ट. तर सब्जेक्टसाठी आपण डन केलेलं आहे कॉपी. सब्जेक्टसाठी जो करता आहे कॉफी इज टेकन बाय मोहन. तर यामध्ये पाहू शकता ॲक्टिव्ह वॉईसचा आपण पॅसिव्ह वॉईस केलेला आहे. ॲक्टिव्ह वॉईस असं आहे की मोहन टेक्स कॉफी, त्याचं पॅसिव्ह वॉईस आहे कॉपी इज टेकन बाय मोहन. अशा पद्धतीने सिमिलरली पाहू शकता ॲक्टिव्ह वॉईसमध्ये आय नो हर हा जो आपल्याला उदाहरण दिलेला आहे आय नो हर. हा आय नो हर जे ॲक्टिव्ह वॉईस आहे ह्याला आपण पॅसिव्ह वॉईस कसं करू शकतो. सब्जेक्टला काहीतरी माहिती आहे डज समथिंग बरोबर. पॅसिव्ह शी इज नोन टू मी, तर यामध्ये पॅसिव्ह कसं झालं शी इज नोन टू मी. नोचं नोन झालं, आयचं शी झालं. त्यामध्ये पाहू शकता मी शी इज नोन टू मी, हरचं शी झालेलं आहे, आयचं मी आपण केलं आहे. तर या पद्धतीने पॅसिव्ह वॉईस क्रिएट झालेला आहे. ॲक्टिव्ह वॉईसमध्ये आय नो हर, सब्जेक्ट डज समथिंग. आता पॅसिव्ह वॉईसमध्ये सब्जेक्ट इज डन टू अस म्हणजे समथिंग इज डन टू सब्जेक्ट. हे दोन जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवल्या तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने दुसरा पर्याय जो आहे बरोबर आहे. शी इज नोन टू मी या पद्धतीने पॅसिव्ह वॉईस क्रिएट होत आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. आपण कमी प्रश्न घेतलेले आहेत पण डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे, सोल्युशन आहे, जेणेकरून प्रश्न सोडवताना पाहू शकता अशा पद्धतीचा कोणताही या टॉपिकवरचा प्रश्न आला तर हे जर बेसिक समजलं तर त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. 3रा प्रश्न, द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, चूज द ऑप्शन दॅट करेक्ट्स द एरर. आता या सेंटेन्स या वाक्यामध्ये एक एरर आहे, तो स्पॉट करून या पर्यायामधला जो बरोबर पर्याय आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. प्रश्न असा आहे, वाक्य असं आहे, थ्रो अ राउंडर स्टोन टू क्रिएट रिपल्स इन द वॉटर. थ्रो अ राउंडर स्टोन टू क्रिएट रिपल्स इन द वॉटर. यासाठीच्या पर्यायामध्ये पाहू शकता 4 पर्याय आहेत. कोणतं तुम्हाला वाक्य जे आहे यामध्ये एरर वाटतो तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. दॅट करेक्ट्स द एरर म्हणजे बरोबर पर्याय असलेलं, बरोबर हे वाक्य जे आहे बरोबर करणारं जो पर्याय आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पाहू शकता 10 सेकंदामध्ये याचं उत्तर देणं आवश्यक आहे. थ्रो अ राउंडर स्टोन टू क्रिएट रिपल्स इन द वॉटर. पर्यायामध्ये पाहू शकता कोणतं उत्तर बरोबर येत आहे. डिटेलमध्ये पाहून घेऊयात की याचं उत्तर कसं दिलं जाऊ शकतं. द ओरिजिनल सेंटेन्स आहे युजेस द फ्रेस अ राउंडर स्टोन. आता ओरिजिनल सेंटेन्समध्ये काय वापरल्या, राउंडर स्टोन हा जो वाक्य आहे ते पाहू शकता इथे राउंडर स्टोन वापरण्यात आलेला आहे. याच्यानंतर विच इम्प्लाइज कंपॅरिझन म्हणजे काय पाहू शकता, कंपॅरिझन याच्यामध्ये राउंडर स्टोन आहे, गोल म्हणजे दगडबद्दल म्हटलेलं आहे. कंपॅरिझन याच्यामध्ये कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे. पण हावेवर नो कंपॅरिझन इज बेड द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स. पण तुम्ही जर पुढे सेंटेन्समध्ये बघितलं तर कुठेही कोणत्याही गोष्टीचं कंपॅरिझन म्हणजे तुलना ही करण्यात आली नाही. पण राउंडर स्टोनसाठी त्यासाठी वापरण्यात आलेलं आहे पण तुलना नाही आहे. म्हणजेच राउंडर इज कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे विशेषण आहे हे तुलनात्मक विशेषण आहे. विच इज यूज्ड टू कम्पेअर टू थिंग्स म्हणजे 2 गोष्टी तुलना करण्यासाठी जे वापरलं जातं. आता इथे कोणत्याही पद्धतीचं कंपॅरिझन नाही आहे, याचाच अर्थ राउंडर हे इनकरेक्ट आहे. मग राउंडरच्या जागी आपल्याला दुसरं काहीतरी वापरणं आवश्यक आहे. तर काय येईल राउंडरच्या जागी पाहू शकता 4था पर्याय जर तुम्ही चेक केलात यामध्ये पाहू शकता राउंडेस्ट आहे, राउंडर. तर इथं पाहू शकता 14 पर्याय थ्रो अ राउंड स्टोन टू क्रिएट रिपल्स इन द वॉटर. तर राउंडरसाठी आपण घेतलं ना, आता डायरेक्टली राउंडरसाठी राउंड आलेलं आहे. तर यानुसार पाहू शकता 14 पर्याय थ्रो अ राउंड स्टोन करेक्टली युजेस द ॲडजेक्टिव्ह राउंड
to describe the stone without implying the comparison. The sentence meaning remains clear, grammatically correct when round is used instead of round. म्हणजे फक्त राऊंडचं जो वाक्य आहे तर राऊंडरच्या जागी राऊंड केल्यानंतर पाहू शकता इथे बरोबर येत आहे. पण बाकीच्या वाक्यांमध्ये सुद्धा इथे राऊंड करण्यात आलेलं आहे. थ्रो अ मोअर, इथं मोअर वापरलं आहे तर मोअर आपल्याला नाही आहे, तो परत त्याचा वाक्याचा जो अर्थ आहे तो बदलत आहे. म्हणजे चौथा पर्याय बरोबर उत्तर आहे. थ्रो अ राऊंड स्टोन टू क्रिएट रिपल्स इन द वॉटर. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन that will improve the underlined part of given sentence. In case no improvement is needed, select no improvement required. आता पाराचंबल आहे, पाराचंबल नाही आहे, पाहू शकता स्पॉट द एरर्स आहे. यामध्ये जो वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये कुठल्या तरी पार्टमध्ये एरर आहे, तर ह्या पार्टचा एरर तुम्हाला फाइंड करायचा आहे. कुठे एरर आहे आणि काय एरर आहे एवढं जाणून घ्यायचं आहे. पाहू शकता प्रश्न असा आहे, जॅक being the wiser and bolder among the two of us took the lead carrying axe on his shoulder. आता पर्यायामध्ये काय दिले, वाक्याचे जे पार्ट केलेले आहेत या कोणत्या तरी एका पार्टमध्ये याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे. याच्यामध्ये एरर आहे, पाहू शकता पहिला पर्याय आहे बोल्डर बिटवीन. यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बोल्डेस्ट अमोंग. नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड, जर काही चेंजेस नसेल वाटत असेल तर नो इम्प्रूव्हमेंट रिक्वायर्ड सिलेक्ट केलं जाऊ शकतं. बोल्डेस्ट बिटवीन आहे. तर या पद्धतीने हे 4 पर्याय आहेत. तर याचं उत्तर कोणतं येतं आहे 10 सेकंदामध्ये देणं आवश्यक आहे. जॅक बिंग द वायझर अँड बोल्डर अमोंग. तर पाहू शकता बोल्डर अमोंग इथंच तुम्हाला लक्षात येत असेल, अमोंग म्हटलं आहे, बोल्डर अमोंग द टू ऑफ अस. आता टूच आहेत फक्त, टूसाठी अमोंग वापरण्याची आवश्यकता नाही आहे. पाहू शकता डिटेलमध्ये आपण जे सोल्युशन आहे ते पाहूयात. द फ्रेसेस इथे वापरले अमोंग द टू ऑफ अस इज इनकरेक्ट. कारण पाहू शकता द करेक्ट फेस शुड बी बिटवीन. आता दोघांमध्ये तुम्ही सांगताय, दोघांमध्ये म्हणजे बिटवीन म्हणणं आवश्यक आहे. अमोंग म्हणजे खूप जास्त असतील तर अमोंग वापरलं जाऊ शकतं. या पद्धतीने बिटवीन द टू ऑफ अस, बिटवीन इज युज्ड वेन रेफरिंग टू आयटम्स अँड अमोंग इज युज्ड फॉर मोर दॅन टू. म्हणजे अमोंग 2पेक्षा जास्त असताना अमोंग वापरलं जातं आणि 2 किंवा 2पेक्षा कमी असतील, 1-2 असतील तर बिटवीन हा शब्द यासाठी बरोबर येतो. तर तुम्ही पहिला पर्याय जर पाहिलात बोल्डर बिटवीन तर हा पर्याय बरोबर येतो. पाहू शकता द यूज ऑफ वायझर अँड बोल्डर इज अप्रोचेड बट द कंटेक्स्ट ऑफ द कंपॅरिझन बिटवीन द पीपल रिक्वायर्ड बिटवीन इन्स्टेड आणि अमोंग यासाठीचं बरोबर आहे. या पद्धतीने पहिलाच पर्याय यासाठीचा बरोबर येत आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स इन टू द अदरवाईज. हा सुद्धा व्हॉईसवरचा प्रश्न आहे. आता कोणता व्हॉईस आहे तो ओळखून तुम्हाला त्याचं चेंजेस करायचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे. प्रश्न पाहू शकता, द पुअर आर हेल्प्ड बाय हर. द पुअर आर हेल्प्ड बाय हर. आता हा पॅसिव्ह व्हॉईस आहे, तर पॅसिव्ह व्हॉईसचा ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कसं करू शकता. तर पाहू शकता यामध्ये 4 पर्याय, 10 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये प्रश्न आहे, पर्याय आहेत. शी हेल्प्स द पुअर, शी हेल्प्ड द पुअर, शी इज हेल्पिंग द पुअर आणि शी इज हेल्प्ड बाय द पुअर. तर यामध्ये पाहू शकता उत्तर कोणतं येईल आपण चेक करूयात या मदतीचं. या प्रश्नामध्ये पाहू शकता द गिवन सेंटेन्स इज पॅसिव्ह व्हॉईस. आता आपल्याला कोणतं वाक्य दिलं आहे, कशा पद्धतीचं वाक्य दिलं आहे, वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर हा पॅसिव्ह व्हॉईस आहे. आता पॅसिव्ह व्हॉईसमधून आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईस करायचं आहे. मगाशी आपण पहिला प्रश्न जो पाहिला हा ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये होता, त्याला आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये केला होता. तर यामध्ये पाहू शकता गिवन सेंटेन्स हा पॅसिव्ह व्हॉईस आहे आणि तो पण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. काळ कोणता आहे, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. ॲज पर द गिवन क्वेश्चन वी मस्ट चेंज इट टू ॲक्टिव्ह व्हॉईस. आता ॲक्टिव्ह व्हॉईस करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉईस आहे तर ॲक्टिव्ह व्हॉईस करायचं आहे. तर स्ट्रक्चर कसं असेल, सब्जेक्ट प्लस याच्यामध्ये वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे आणि ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. तर सब्जेक्टमध्ये पाहू शकता आता उदाहरण जे आहे यानुसार हर इज चेंज्ड टू शी, हरचं चेंज करायचं आहे शी. अँड आर हेल्प्ड विल बी चेंज्ड इन टू हेल्प्स. अशा पद्धतीने याच्यामध्ये चेंज होईल आणि प्रेपोजिशन बाय हे कट होऊन जाईल. या पद्धतीने पाहू शकता पहिला पर्याय यामध्ये पॅसिव्ह व्हॉईस क्रिएट करत आहे. या
पॅसिव्ह वॉईसचा ॲक्टिव्ह वॉईस होत आहे. शी हेल्प्स द पुअर. शी हेल्प्स द पुअर याचं पाहू शकता हा पहिला पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर येत आहे. द पुअर आर हेल्प्ड बाय हर. तर शी हेल्प्स द पुअर हा पहिला पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता हे जे 5 प्रश्न आहेत आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण इंग्रजी व्याकरणवर आधारित पाहिलेले आहेत. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर यामध्ये डायरेक्टली जे उत्तर आहे ते सोडवलं जाऊ शकतं. याचबरोबर पाहू शकता या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये कोर्स उपलब्ध आहे. डाउनलोड करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.